जात्यावरचं पीठ खायचंच असेल तर समोर तुमच्या आहे बघा जात्यावरची आटा चक्की. त्याच्यामध्ये पूर्णपणे जाती वापरलेल्या आहेत आणि ह्या जात्याचं वैशिष्ट्य की याला तुम्ही कधीही टाकी मारावी लागत नाही या जात्याला. आमचा जात्यावरच्या आटा चक्कीचा एक ब्रँड आहे की या आटा चक्कीला आम्ही वापरले 2 जाती, एक खाली आणि एक वरती. या जात्याला सर टाकी कधीच मारायची नाही. हा व्हिडिओ पाहिला पुणे गुलटेकडी मार्केट येथे. हे आज पुण्यावरून नाना पारखे म्हणून हे साहेब आहेत, तिथे आज आपल्याला खास आटा चक्कीचा डेमो बघण्यासाठी आलेत. नमस्ते, मी नितीन चव्हाण, सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पुणे पंढरपूर रोड पिंपळत. तर पारखे साहेब, तुम्ही विचारायला सुरुवात करा की जे खरंच काय तुम्हाला याच्याबद्दल काय तुमची शंका आहे. चव्हाण सर, तुमचं अभिनंदन. पहिलं मुळात म्हणजे हा जुना फॉर्मॅट तुम्ही ह्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवताय, त्याचा खूप मोठा आनंद इतरांबरोबर तुम्हाला सुद्धा खूप मिळेल अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आभार मानतो मी तुमचं. अनेक प्रकारच्या गिरण्या अशा वापरात आणलेल्या आहेत, पाहिल्या आहेत, पण त्या पद्धतीने मला त्याचं एक मानसिक समाधान असं मिळालं नाही आजपर्यंत. तर मग मी विषय असा घेतला की त्या विषयाला आपण थोडंसं चौकशी करून आपण जर केलं आणि त्यांच्याकडनं मानसिकदृष्ट्या, टेक्निकल दृष्ट्या अशी व्यवस्थित उत्तरं जर मिळाली तर ह्याच्याबद्दल त्यांचा व्यवसायाला खूप मोठं भविष्य चांगलं मिळेल असं माझं मत आहे. म्हणून मी एक छोटी प्रश्नावली घेऊन तुमच्यापर्यंत आलोय. पारखे साहेब, आज माझ्याकडं एका वहीमध्ये बरेचसे प्रश्न थोडक्या प्रमाणात असतील ते खास विचारण्यासाठी माझ्याकडे आलेले आहेत. आणि 2010 पासून जो हा माझा ब्रँड आहे जात्यावरची आटा चक्की, की या जात्याला कधीही टाकी मारायची नाही. पण आजपर्यंतच्या ह्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशी मुलाखत, मी कस्टमरची मुलाखत घेतली, माझी मुलाखत घेणारे पारखे साहेब आज पहिले व्यक्ती आहे. तर आता पारखे साहेब, तुम्हाला मी दगड दाखवतो. बरं. हा दगड बघा. बरं, छान वाटलं. म्हणजे आता गिरीन आपण जी वापरतो ज्याला आपण म्हणतो की पात्याची गिरण, त्यापेक्षा हा प्रोडक्ट खूप छान वाटला, एवढी गोष्ट खरी. आणि तो साधारणतः 1 तासभर चालवता येतो. उपरमध्ये साधारणतः आपलं धान्य किती बसतं? त्या उपरमध्ये ॲव्हरेज बघितलं तर 4 ते 4.5 किलो धान्य बसतं. बरोबर, 4 ते 4.5 किलो धान्य. तो एक विषय छानपैकी मार्गी लागेल. म्हणजे घरगुती वापरायला तेवढं ब्रँडच घरगुती. हां, तेवढं एकदम सफिशियंट झालं. आलं का लक्षात? आणि आता ते संपूर्ण ऑपरेट झाल्यानंतर त्याची आतमध्ये स्वच्छता करणं गरजेचं आहे की नाहीये? कारण दळण झाल्यानंतरचा विषय आहे. दळण झाल्यानंतर आपण स्वच्छता कशी करायची हा महत्वाचा विषय. हे 4 नट काढण्यासाठी हँडल इथं 12 नंबर आहे, ह्या 12 नंबरला घ्यायचा. हे 4 स्क्रू काढले, हे उचलायचे आपल्याला ह्या पद्धतीने, सहज उचलतं. असं उचलल्यानंतर हे जात्यावरचं पीठ चाकून काढायचं. ह्याच्या खाली इथं बी बघा असं पीठ पडलेलं आहे. हे सगळं पीठ ब्रश आणि चाकून काढून स्वच्छ करायचं. ही स्वच्छता कधी करायची? एक तर तुमचं दळण झाल्यानंतर केली तरी चालेल, किंवा नंतरचं नेक्स्ट टाइमचं दळण करताना केली तरी चालू शकते. अच्छा, सेकंड टाइमला पण चालू शकते. तो एक विषय आमचा महत्वाचा होता. आणि आता तो खूप आनंदाचा विषय. तर मी तुम्हाला आता डेमो दाखवतो. डेमो तुम्हाला कशाचा बघायचा? आता मी आणलेले काही सगळ्यात महत्वाचं की पारखे साहेब आज पुण्यातून आले आणि त्यांनी येताना डेमोसाठी बरंच काय आणलेलं आहे. आपण आता ह्याचा सगळ्याचा डेमो बघणार. सगळ्याच बघायचं ना? ठीक आहे साहेब. आता मी नाना पारखे, पुणे टिंबर मार्केटमधून आलेले. मार्केट यार्डला मी राहिला आहे. तर त्या मशीनचं रील्स बघून मी मशीनचं डेमो घेण्यासाठी आलेलो आहे. आणि त्याबद्दल खूप काही माहितीपत्रकही
चव्हाण साहेबांना मी विचारलं तर त्यांनी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप समाधानकारक अशी शेजारी उभं राहा. आलं का लक्षात. आणि त्यामुळं आम्हाला ही मशीन ही गिरण ही खूप आवडलेली आहे. त्याचं डेमो बघून आम्ही आता ठरवणार. सगळ्यात महत्वाचं पारखे साहेबांनी सांगितलं की डेमो बघितल्याशिवाय आम्ही आटा चक्की नेणं न नेणं हा पुढचा प्रश्न आहे. हे दत्तात्रय गायकवाड मुसरी पुणे इथून आलेलो आहे. नवीन आमच्या मित्राने 6 वर्षापूर्वी चक्की घेतलेली, काय प्रॉब्लेम नाही, टाके मारायची गरज नाही. मी उत्तम शाबा भुजबळ भोसरीहून आलो आहे. आमचे मित्र शहाजी जाधव यांनी 6 वर्षापूर्वी चक्की घेतली होती. त्यांना मी पहिला प्रश्न विचारला की जात्याला टाकी मारावं लागते का? ते म्हणे अजिबात मारायची गरज नाही, 6 वर्षामध्ये काही प्रॉब्लेम आला नाही. आणि त्यांनी आम्हाला चव्हाण साहेबांच्या दुकानावरती आणले, शॉपवरती आणले. आता त्याचा आम्ही डेमो पाहणार आहोत आणि त्यानंतर आम्ही ठरवणार काय करायचं. पारखे साहेब आज पुण्यातून आलेत, टिंबर मार्केट यार्ड इथून आलेत. त्याचबरोबर भोसरी येथून उत्तम भुजबळ साहेब आज आपल्याला आटा चक्कीचा डेमो घेण्यासाठी आलेत. हो स्वतः दोघं पण उद्योगपती आहेत. सगळ्यात महत्वाचं त्यांचे मोठे मोठे बिझनेस आहेत. त्यातून त्यांनी एक रील बघितली आणि एका छोट्याशा गावामध्ये पिंपरत या ठिकाणी ते आज डेमो बघण्यासाठी आलेत. पण त्याच्या अगोदर हे आमचे सगळ्यात जुने कस्टमर आहेत. थोडीशी माहिती जाधव साहेब देतील. नामदेव जाधव, राहणार माळेगाव, तालुका बारामती. उद्या माझा शॉप पुण्यात आहे, भोसरीमध्ये. एक 6 वर्षापूर्वी आटा चक्की घेतली आणि काही प्रॉब्लेम नाही, जातं मारावं लागत नाही त्याला आणि काही तर जाधव साहेब, भुजबळ साहेब आणि पारखे साहेब ह्यांना मी आता डेमो दाखवतो. सगळ्यात अगोदर आता सगळे डेमो चालू राहतील, तुम्ही बघत राहा. हे करायचं लगेच टाकतं. पीठ बघा. अजून पत्र पाहिजे असेल तरी सांगा. पत्र अजून काय का सांगा. ठीक आहे. मशीनची बी क्वालिटी, तशी धान्याची बी क्वालिटी. गावाचा डेमो तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. पारखे साहेब, भुजबळ साहेब, जाधव साहेब, पिठा बाबतीत काय सांगसाल? पीठ एक नंबर आलेला आहे. एक नंबर आहे. आणि पीठ आपल्याला जसं पाहिजे तसं छोटं मोठं आपण त्याचं करू शकतो, केलेलं आहे. गावाचं गावाचा डेमो दाखवला. आता त्यांना लगेचच आपण ज्वारीचा डेमो दाखवतो. बाजरीचा डेमो दाखवतो. मी गावात बघितलं, गहू काढायला बघा. लागलो. बाजरीचा डेमो बद्दल किंवा गव्हाच्या डेमो बद्दल किंवा ज्वारीच्या डेमो बद्दल काय सांगसाल? एकच शब्द उत्तम. उत्तम. माझं नाव उत्तम आहे. सगळं उत्तम. उत्तम भुजबळ साहेबांचं नाव खरं घेणं मी लहान आहे त्यांच्यापेक्षा. पण ते आता स्वतः काय बोलले ते छान आहे, सांगतील. छान आहे. नाही, डेमो आम्ही डेमो प्रत्यक्ष बघितला, लाईव्ह सगळं दाखवल्यानंतर विश्वास आहेच ना. लाईव्ह डेमो, हो, हो. लाईव्ह सगळं. लाईव्ह कोणी दाखवत नाही. ऍक्च्युली दुकानदार विक्रीच्या दृष्टिकोन बोलतात, यांचं तसं नाहीये. यांनी प्रत्यक्षात दाखवलंय मी काय आहे किंवा माझं प्रोडक्ट काय आहे, त्यानुसार त्यांनी मार्केटिंग केलेलं आहे. असं नाही की तुम्ही घ्याच, तुम्ही पटलं तर घ्या, नाही ऍक्च्युअली पटण्यासारखं आहे. डेमो बघा. हो. डेमो आवडला तर आहे. ठरवा घ्यायचं का नाही, हो. हे आमचं सांगण्याचं तात्पर्य आहे. आहे. घ्या असं काय नाही, आणि फायनल करा. तर आता सगळ्याचा डेमो दाखवलाय. आता राहिलंय म्हणजे हरभऱ्याची डाळ. आता आपण डाळीचा डेमो दाखवतोय. आजपर्यंतच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं नाही की डाळ कशी बनवायची. डाळ बनते हे खरं आहे, आम्ही दाखवलं डाळ बनताना, पण डाळ तयार कशी करायची आपण सगळा व्हिडिओ दाखवतोय. सगळ्यात महत्वाचं हा जो वापरलेला एक नट आहे,
हा स्टॉपर नट काढायचा आणि हा हँडल घड्याळाच्या दिशेने 3 राऊंड काढायचे, 1 2 आणि 3 राऊंड गॅप. म्हणजे काय तर जात्यातला डिस्टन्स मेंटेन करणे, जाता आपण वरती उचलले 3 राऊंड काढल्यानंतर डायरेक्ट हरभरे टाकायचे, खाली येणार आहे डाळ. आपण आता बघणार आहे. रोटाला घेऊन जा मग. तर पारखीताईंनी हरभरा आणलाय, हरभऱ्याची डाळ बनवायची. सांगा भिजवलेलं नाहीये, पण मला डाळ कशी होती ती पाहायचंय म्हणून मी घेऊन आले. टाका, या की ताई पुढे बघा. तयारच केलेली ना तू. सगळ्यात महत्वाचं हा चालू कर. इकडे घ्या, त्यांच्याकडे ताई इकडे घ्या. हा यांनी हाताने दोन्ही ताईंकडे घ्या. तर आपल्याकडे आता ह्याच्या ताई आलेत, ह्या पुण्यातून आलेत आणि त्या ताई निमगाव केतकीवरून आलेत, मोसरीतून आले. हे बोसरीतून आलेले साहेब आहेत. तर तुम्ही दोघी सांगा, हरभऱ्याची डाळ तुमच्या समोर लाईव्ह डेमो केला, काय प्रतिक्रिया द्यायचा आणि काय सांगता डाळीबद्दल? चांगली आहे. आवडलं का? भिजवून करण्यापेक्षा ही अशी छान आहे. आवडलं. भिजवून केली की त्याला खट्टा तर पडतो. आता मी सगळ्यांना एकच प्रश्न विचारतोय, तुम्ही आटा चक्कीचा डेमो बघण्यासाठी आलाय का खरंच आता ही न्यायची आहे? अच्छा आम्ही डायरेक्ट न्यायला आलोय. नाही, तुम्ही न्यायला आला की, पण आमचं तर मत आहे, आमचं एकच मत आहे की जात्यावरची आटा चक्की आहे, डेमो बघा, डेमो आवडला तरच आटा चक्की न्या. तर तुम्हाला डेमो आवडला? चव्हाण साहेब, डेमो आताशी संपलाय. आता आम्ही आमची उत्तरं तुम्हाला नक्की देऊ. आता उत्तर द्या. आता आम्ही सगळे मिळून हा. प्रत्येक जण ज्या अपेक्षेने इथं आलेला हा. आहे, जी गिरण घेण्यासाठी, हा. त्या गिरणीची तुमच्याकडनं खरेदी करून आम्ही घेऊन जाणार आहोत. आम्ही तुमचा आभारी आहे. धन्यवाद. जात्यावरचं पीठ खायचंच असेल तर समोर तुमच्या आहे बघा जात्यावरची आटा चक्की. त्याच्यामध्ये पूर्णपणे जाती वापरलेल्या आहेत आणि ह्या जात्याचं वैशिष्ट्य की याला तुम्ही कधीही टाकी मारावी लागत नाही या जात्याला. आता तुम्ही समोर बघत आहे गहू दळताना, त्याच्यानंतर बघणार आहे तुम्ही बाजरी दळताना, त्याच्यात ज्वारी पण दळली जाते. तो एक प्रॉब्लेम असतो बाकी इतर आटा चक्कीमध्ये की पीठ वळणे येत नाही, त्याच्यामुळे भाकरी येत नाही. याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, कारण याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे जातं, आणि जातं तर आहेच पण टाकी तर कधीच मारायची नाही. बाकीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यात सर्व प्रकारचे भरड केली जाते. भरड म्हणजे मका भरडली जाते, गहू भरडले जातात, ज्वारी बाजरी तुम्हाला जे हवंय ते भरडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी पण याच्यामध्ये करता येतात. हरभरा डाळ असो, मूग डाळ असो, मटकी डाळ असो, सर्व प्रकारच्या डाळी करता येतात. तुम्हाला हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पिंपरद 96 044 66 950.